दक्षिणची इलेक्शन नेहमीच चुरशीची असते, परंतु या चुरशीच्या इलेक्शनमध्ये माननीय ऋतुराजदादा पाटील हे निश्चित विजयी होतील। तर ह्याच्या पाठीमागं कारण एवढंच आहे की माननीय आमदार सतेज बंटी पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये दक्षिणचा विकास अतिशय वेगाने आणि झपाट्याने झालेला आहे। शहरालगतची ही गावं आहेत, या शहरालगतच्या गावामध्ये यादववाडी तसेच मनेरमळा, छत्रपती शिवाजीनगर ही वसाहत वसलेली आहे। ह्या वसाहतीवर पूर्वी फार कमी घरं होती आणि फार कमी घरं असल्याने विकास करतानाही मर्यादा येत होत्या, परंतु आताच्या घडीला 10 ते 15 हजार लोकांची लोकवस्ती वसलेली आहे। पूर्वी पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा नव्हती, ती पाण्याची टाकी बांधण्यासाठी माननीय सतेज बंटी पाटील साहेबांनी स्वतःचा निधी देऊन तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून एक 3 गुंठ जागा घेऊन आपण तिथं 3 लाख लिटरची टाकी माननीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून बांधली आणि आज ह्या वसाहतीला त्याच्या माध्यमातून पाणी आपण गेली 10 ते 12 वर्ष पुरवत आहोत। आज त्याचबरोबर आज जी नवीन टाकीचं बांधकाम आहे ती सुद्धा आज चालू आहे। जवळजवळ 5 लाख लिटरची टाकी आपण ह्या वसाहतीसाठी बांधलेली आहे आणि एक वर्षभरामध्ये ऋतुराजदादांनी यांनी पाठपुरावा केल्यामुळं हे काम वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि ह्या पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक घराला कुटुंबाला 1 तासभर रोज पाणी मिळेल अशी व्यवस्था मान्य आमदारांनी केलेली आहे। आता इथून पुढे अजून आमचा मेन रस्त्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही पाठपुरवठा करणार आहोत आणि एक मोठ्या टाकीचं त्यांनी काम एक मंजूर करून घेतलेलं आहे आणि तो टाकीचा प्रश्न लवकरात लवकर सुटला म्हणजे आता तो काम चालू आहे आणि तो सुटला तर या मनेरमधल्या भागातले पाण्याचा पूर्णपणे प्रश्न सुटेल हे आम्हाला माहीत आहे। त्यांनी पुढच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग करून टाकीचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे ॲडव्हान्समध्ये विचार करणारा आमदार, पुढच्या 50 वर्षाच्या भविष्याचा विचार करणारा आमदार असा आम्हाला आमदार हवा म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत। दोन्ही तगडे उमेदवार आहेत बरोबर आहे, पण आता सध्याचे जे आमदार आहेत ऋतुराजदादा पाटील यांचं बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागात तर विचार केला आमच्या दक्षिण मतदारसंघाचा तर पूर्णपणे सुविधा चांगल्या देण्याचा जनसंपर्क चांगला आहे। कधीही बोलवलं कुठल्याही कामाला हजर राहतात। आमच्या इथं आमच्या वार्डातला विचार केला तर शाळेचा असून दे जवळजवळ शाळेला आमचे 1 कोटी रुपये निधी दिलेला आहे। शाळा गोबल केलेला आहे, जिल्ह्यात नाही अशी शाळा आमची 1 नंबर जिल्हा आपल्या जिल्ह्यातली 1 नंबर शाळा तयार केलेला आहे। तसंच आमचा रोड जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा रोड ग्राउंड रोड केला, जसं हायवेला जो रोड नाही तो आमच्या केला कुठेही नसेल असं रोडचं काम केलं आहे। तसंच बचत गटाचं गार्मेंटचा हॉल आमच्या तयार करून दिला आहे। त्यानंतर आता नाभिक समाज आमच्या एक सोशल प्रकारचे हॉल मंजूर केलेला आहे। अंतर्गत रस्ते केले आहेत, गटर केले आहेत, अशी बरीच कामं ती सांगण्यासारखी आहेत। त्याचबरोबर 14 गावांसाठी गांधीनगरची जी प्राधिकरणाची जलप्राधिकरण योजना केली आहे त्यासाठी 344 कोटीची निधी त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून आणलेला आहे। आमच्या इथे एकदा आता टाकीचं काम जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे। 1-1.5 वर्षात ते पाणी कंटिन्यू रोज जवळजवळ 3 ते 4 तास पाणी मिळेल अशी जो योजना तरी पुढचं भवितव्य लक्षात घेऊन या पुढचे 25 ते 30 वर्षे पाणी लोकांना ते कमीत कमी 4 ते 5 तास रोज पाणी मिळेल असे त्यांची उपलब्ध केलेलं आहे। आणि याचबरोबर आपल्या 32 गावापैकी दक्षिण मतदारसंघातील 32 गावापैकी 14 गावामध्ये जे गायरान आहे त्या गायरांमध्ये युवकांसाठी खास युवकांसाठी म्हटलं तर त्या एक विशेष बाब म्हणजे त्यांनी ग्राउंड तयार करायला चालू केले आहेत। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपली टेमलावाडी असेल असे बऱ्याच लोकांच्या बऱ्याच ठिकाणी आमच्या उचगावचं ग्राउंडचं मार्गदर्शन चालू केलेलं आहे। थोड्याफार प्रमाणात काम चालू आपण झालेलं आहे, पुढच्या भविष्यकाळात ते पूर्ण होईल। विद्यमान आमदारांनी आमच्या इथं उंचगावमधील हा मनेरमळा 6 नंबर वॉर्ड आहे। या मनेरमळामध्ये हा दिसत्याला जो कॉन्क्रीटचा रोड आहे हा 27 फूट रुंदीचा जवळजवळ 450 मीटर 2.5 कोटीचा हा रोड कॉन्क्रीटचा रोड नॅशनल हायवेसारख्या जाडीचा रोड चांगला गेला। पूर्वी इथं फार खड्डे होते, व्यवस्थित चालत जाता येत नव्हतं, पण हा गावाअंतर्गत मुख्य रस्ता आहे तो 2.5 कोटीचा रस्ता त्यांनी पूर्ण करून दिला आहे। परत नाविन्यपूर्ण योजनेतून आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा आहे ही जिल्ह्यामधलं मॉडेल स्कूल म्हणून ऋतुराजदादा यांनी तयार केलेली आहे। अगदी त्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जेवढ्या काही सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा त्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण त्या जवळजवळ 450-500 मुलांना दिल्यात